ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्री क्षेत्र चंद्रेश्वरगड हा प्राचीन काळापासून पावन गड आहे। भगवान चंद्रदेव यांनी शापमुक्तीसाठी तपश्चर्या या ठिकाणी केली आणि भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्यांना शापमुक्त केलं। तेव्हापासून भगवान महादेव इथे लिंग स्वरूपामध्ये स्थापन झाले आणि या प्राचीन गडावरती जमदग्नी ऋषींचा आश्रम देखील होता आणि भगवान परशुराम यांचं देखील वास्तव्य या ठिकाणी लाभलं होतं। म्हणून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेल्या डोंगरावरती महादेव चंद्रेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामधील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी गेल्या 9 वर्षांपासून चांदवड येथील डोंगरवाल परिवार यांच्या वतीनं साबुदाणा खिचडी आणि राजगिरा लाडूचं वाटप करण्यात येतं। तर यावर्षी त्यांनी 12 ते 13 क्विंटल साबुदाणा खिचडी आणि 15,000 नग राजगिरा लाडूंचं वाटप केलं आहे। यावेळी कुटुंबामधील नागरिकांचं पुरातन चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर, चंद्रेश्वर राजाने स्वतः ह्या ठिकाणी चंद्रेश्वराची निर्मिती केलेली आहे आणि आज तगायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येत आहेत। लाखो लोक सकाळपासून 5 वाजेपासून लाखो लोक या ठिकाणी येऊन गेले आणि आताही पाहिलं सगळीकडे तर प्रचंड अशी गर्दी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे। ऋषीमुनींची तपस्थळी असल्यानं या ठिकाणी स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या परिसरामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचे कामं चालू आहेत आणि भाविक भक्तांचा प्रचंड या ठिकाणी महाशिवरात्रीचं पर्व काळ साधून आज पहाटे 5 वाजेपासून प्रचंड अशी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी आहे। मनोकामनाला पूर्णपणे जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांची भक्तांची प्रचंड अशी या ठिकाणी भावना आहे आणि आजपर्यंत जे मनामध्ये असेल मनोकामना ती या महादेवाने पूर्ण केलेली आहेत। म्हणूनच तालुक्याचा प्रचंड असा ओघ या मंदिरामध्ये आहे। संजय जाधव, सी24 तास, चांदवड, नाशिक। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।